हरिओम. आजचा जो श्लोक आहे तो 11व्या अध्यायातला 43वा श्लोक आहे की पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूजश्च गुरुर्गरियम. म्हणजे पण हे सुरू करण्याच्या पूर्वी त्याचं फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंड हा 43व्या श्लोक जरी असला तरी त्याचा रेफरन्सेस 44व्या म्हणजे पुढच्या आणि 33व्या श्लोकात आहे. तर 44व्या श्लोकात जे आहे ते तस्मात प्रणम्य प्रणिधाय कायम ते श्लोक आहे की आणि ओव्हरऑलच म्हणजे भगवद्गीतेतला जो 11वा अध्याय आहे त्यात अर्जुन जे स्तवन करतो म्हणजे ते विश्वरूप दर्शनाचं आहे ते अर्जुन जे स्तवन करतो की म्हणजे त्या स्तवनाचा जो भाग आहे तो संपून आता त्याचं काही मागणं आहे की आता तो मागायला भगवंतांकडे सुरुवात करतोय. आणि सुरुवातीलाच त्याने प्रार्थना केली आहे की मला विश्वरूप दाखव, मला विश्वरूप दर्शन दे. त्यानंतर विश्वरूपाचं वर्णन भगवंतांनी केलं आणि त्यानंतर त्याला दिव्य चक्षु प्रदान करून म्हणजे त्याला दिव्य दृष्टी प्रदान केल्यानंतर अर्जुन अवाक झाला आणि म्हणजे संजयाने विश्वरूपाचं वर्णन करायला सुरुवात केली. पण अर्जुन बोलायला सुरुवात करतो त्या विश्वरूपात आपण काय काय पाहत आहोत ते सर्व सांगून झाल्यानंतर त्याच्या शेवटीच या तेजोमय रूपाचा मला त्रास होत आहे असं त्याने ध्वनित करायला सुरुवात केली, म्हणजे असं बोलायला सुरुवात केली आहे. त्यानंतर आपण कोण आहोत, आपला प्रभाव काय, ते सगळं अर्जुनाला सांगून युद्धासाठी त्याला उत्तेजन दिलं की या सगळ्यांना मी मारलेलंच आहे, आता तू मार. आणि त्याचा मुख्य संदेश 33व्या श्लोकात आहे, तो म्हणजे निमित्त मात्रम भव सव्य साचिन, तू फक्त निमित्त मात्र आहे. हे सांगून झाल्यानंतर ते विश्वरूप पाहिल्यानंतर अर्जुन भयभीत झालेला आहे व असा भयभीत झालेला अर्जुन जो वीर योद्धा आहे, कशालाही न भ्यायलेला असा तो अर्जुन आहे, पण ते उग्ररूप पाहून तो घाबरलेला आहे, भयभीत झालेला आहे व त्याला आता शेवटी असं म्हणायचं आहे की तू पूर्वीचंच रूप मला दाखव. हेच सगळं रेफरन्स होता. आणि त्यापूर्वी आजचा जो श्लोक आहे तो 43वा श्लोक आहे. पितासी लोकस्य चराचरस्य म्हणजे श्रेष्ठ असा गुरु पूज्य आहेस तू आणि त्वमस्य पूजस्य गुरुर्गरिया म्हणजे तेच श्रेष्ठ असा गुरु, पूज्य असा गुरु. आणि पुढे असं म्हटलंय की तुझ्यासारखं कोणी नाही, तर म्हणजे तुझ्यासारखं कोणी नाही, तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण असणार. हे स्तवन करून झाल्यानंतर आता तो म्हणजे श्लोकामध्ये थोडासा त्या स्तवनाचाच भाग आहे की तुझे मोठेपण न जाणता आणि तुझ्याशी जो व्यवहार केला, तुझं देवत्व न जाणता नुसतं प्रेमाचा व्यवहार केला. म्हणजे त्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी खूप विलक्षण सुंदर काव्य केलेलं आहे. त्याचे निरनिराळी उदाहरणं आहेत. तर त्याच्यातलं एक उदाहरण म्हणजे चिंतामणीच्या दगडांची रास, रास म्हणजे ढीग. तर चिंतामणीच्या दगडांची रास आमच्याजवळ आली तर आम्ही त्याचा उपयोग शेतातील गुरांना मारण्यासाठी केला, म्हणजे अगदीच काय म्हणतात त्याला कॉमन उपयोग केला, म्हणजे साधारण किंवा सामान्य उपयोग केला. ईश्वरभाव अंतःकरणात असतानाचं सख्य व ईश्वरभाव नसताना असलेलं सख्य यात फरक आहे. ही सूक्ष्म छटा केवळ ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट केली आहे. प्रेम पण खूप केलं, जवळकीच्या नात्याने भांडलो. प्रेमाचं भांडण असलं तरी ईश्वरावरती असलेल्या प्रेमाचं हे भांडण असं नसून केवळ मित्रावरच्या प्रेमाशी असलेलं भांडण या रूपातच ते राहिलं. त्यामुळे त्याला ती विलक्षण गोडी काय प्राप्त झालेली नाही. संत सुद्धा परमेश्वराशी भांडले, तू आम्हाला काही देत नाहीस म्हणून संत सुद्धा परमेश्वराशी भांडले, पण तो परमेश्वर आहे हे जाणून भांडले. कवणाशी भांडू कवण माझे साहे, म्हणजे मी कोणाशी भांडू, कोण माझे सहन करील. माझे कोण आहे तुझं विणं, म्हणजे तुझ्याशिवाय माझे कोणी नसल्यामुळे जे जे व्यवहार होतात ते तुझ्याशीच आहेत, भांडण पण तुझ्याशीच आहे. यात ईश्वर भावासहित ते भांडण आहे. पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा, पतित पावन न होसी म्हणून जातो माघारा. पण भूमिका जी आहे ती परमेश्वर ही आहे व इथे परमेश्वर ही भूमिका म्हणजे पण
इथे परमेश्वर ही भूमिका ठेवूच शकलो नाही, आम्हाला ते कळलंच नाही. मित्रत्वाने वागलो व त्यामुळे भगवंता अनेक प्रमाद म्हणजे चुकीच्या गोष्टी अनेक प्रमाद आमच्याकडून घडले. आणि जे काही प्रमाद आम्ही जे काही केलं ते तुझ्या विरुद्ध बोललो, प्रीतीने किंवा प्रमादाने बोललो ते तू सहन कर. जे काही प्रेमाने बोललो किंवा असं राग येऊन बोललो किंवा चुकीचं बोललो ते तू सहन कर. ते मुकुंदाने म्हणजे अर्थात कृष्णाने सहन करावे. तर यावर ज्ञानेश्वरांचं एक काव्य वैशिष्ट्य असं आहे की बोलविली तिये मुकुंदे, म्हणजे मुकुंदा ती तूच बोलविली आहेस, म्हणजे आमच्याकडून तूच बोलवली आहेस. त्यामुळे बरोबर बोलणं चूक बोलणं हे श्रेय तुझ्याकडेच आहे, ते तू सहन कर. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची तू क्षमा कर. आता श्लोकात असं म्हणणं की तस्मात प्रणम्य प्रणिधाय, म्हणजे शरीर लवून नमस्कार करतोय, म्हणजे आता देव आहे म्हणून ते समजून तो वागतो आणि नमस्कार करतो की त्या स्तुत्य ईश्वराला प्रसन्न होण्यासाठी म्हणून प्रार्थना करतो आहे. कारण उग्र रूप आहे, सौम्य रूप असतं तर कदाचित प्रार्थनाच नसती केली, अशा प्रकारे स्तवन केलं असतं. पण आता तू प्रसन्न हो अशी प्रार्थना नसती केली, कारण ते विश्वरूप विलक्षण उग्र आहे व तो प्रार्थना करतोय की तू मला मारशील म्हणून नाही प्रार्थना करत आहे. आमच्या चुका आम्हाला जाणवल्या आहेत व त्यामुळे आम्ही प्रार्थना करतोय की तू आमचं कसं सहन कर अशी प्रार्थना करतोय की. आणि पुढच्या श्लोकात असं आहे की पिते व पुत्रस्य, म्हणजे पिता जसं पुत्राचे अपराध किंवा मित्राचे अपराध किंवा प्रियाचे अपराध जसं सहन करतो, असे माझे अपराध तू सहन करणं हे आपल्याला योग्य आहे. किंवा माझे हे अपराध सहन कर असं सांगताना मग म्हणत असे प्रसिद्ध म्हणजे तुझा महिमा अलौकिक आहे, वर्णनाच्या पलीकडे आहेस असं म्हणत त्याला दंडवत घातले व त्याला सात्विक वृत्तीचं भरता आलं. आता तेच पुढे की मग म्हणत असे प्रसिद्ध वाचा होत असे सद्गद, काही जी अपराध समुद्रवनी माते. म्हणजे अपराधांच्या, त्याचा अर्थ असा आहे की म्हणजे ज्ञानेश्वरीतली ओवी आहे, अपराधांच्या समुद्रातून मला बाहेर काढ. मी किती अपराध केले तर समुद्र एवढे माझे अपराध आहेत, त्यातून तू मला बाहेर काढ, त्यातून मला वाचव. पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूजस्य गुरुर्गरिया. आपण या त्याचा अर्थ आहे की आपण या चराचर जगाचे पूजनीय आणि श्रेष्ठ गुरु आहात. लोकत्रयात आपल्यासारखा देखील कोणी नाही, म्हणजे तिन्ही लोकात आपल्यासारखं कोणी नाही. मग आपल्याकडून अधिक कोण बरं असणार, तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण बरं असणार. त्याच्या प्रभावाला प्रतिमा नाही असा अप्रतिम प्रभाव सामर्थ्य ज्याला आहे, म्हणजे तुझ्या इतकं सामर्थ्य कोणाला नाही असं तुझ्यापेक्षा म्हणणं, म्हणजे असं तुझ्यापेक्षा म्हणणं चुकीचं आहे. हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तया तुझेनी पाडे तुझे ऐसे बोलिताची लाजीचे, म्हणजे असं बोलताना म्हणजे तुझ्या इतकं दुसरं असं म्हणताना देखील आम्हाला अशी लाज वाटते. तर म्हणजे काहीतरी एक एक्झाम्पल आहे की एक गोष्ट आहे अशी की एक सायंटिस्ट होते व ते इतके असे इनडिसिप्लिन्ड टाईप होते की त्यांचे सगळ्या वस्तू जे होत्या ते वाटेल तिथे असे ठेवायचे आणि टाकलेले असायचे, ठेवायचे किंवा टाकलेले असायचे, आणि तिकडे चालायला पाऊल ठेवायला सुद्धा जागा नसायची. तर त्यावर त्यांच्या असिस्टंटला असं कोणीतरी म्हटलं की अरे ते सर किती इनडिसिप्लिन्ड आहेत वगैरे. तर त्यावर ते म्हणजे ते असिस्टंट होते ते म्हणाले की त्यांना असं म्हणायचं नाही की ते डिसिप्लिन नाही आहेत किंवा असे इनडिसिप्लिन्ड आहेत वगैरे, काय म्हणजे एवढं सुद्धा शब्द त्यांच्याजवळ आणायचा नाही. शेवटाकडे चाललोय, तेवढं सुद्धा शब्द त्यांच्याकडे आणायचा नाही. कारण की तेच की तुझ्यासारखा कोणी असं, म्हणजे तुझ्यासारखा कोणी असं म्हणण्याची सुद्धा लाज वाटते. त्यामुळे म्हणजे या कल्पनेनेच लाज वाटते की तुझ्यासारखा कोणीतरी असं म्हणण्याची, तर अशी म्हणण्याची लाज वाटते की तुझ्यापेक्षा अधिक कोण असणार असं वगैरे. म्हणून भगवंत म्हणजे म्हणून तस्मात प्रणम्य प्रणिधाय कायम, म्हणजे त्यामुळे मी, म्हणजे अर्जुन असं म्हणतो की त्यामुळे मी शरीर लवून तुझी जी स्तुती करतोय, असं ते सगळं श्लोकाचा फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंड असं ते सगळं मिळून अर्थ आहे.
जे काही बोलणं झालं ते स्वामीजींच्या चरणी अर्पित करतो आणि थांबतो. हरिओम.